सर्वांना माझा नमस्कार. स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. चला तर पाहूया पुढच्या भागाला. कपटी असे म्हणू तर मोठ्या मोठ्याने हसायला लागला. अमोल बिचारा तो काय हसत आहे म्हणून फक्त त्यांच्याकडे बघत होता. त्याला पहिल्यांदा पूर्ण हसू देऊ आणि नंतरच विचारू. तो वाट पाहू लागला. त्याचे हसणे थांबले. मग अमोलने त्याला विचारले, मी तुझ्या बहिणीला कपटी म्हणत आहे आणि तू एवढ्या मोठ्या मोठ्याने हसत आहे. आता कारण तरी सांगा बाबा. अहो अमोलराव, तुम्ही खूपच साधे भोळे आहात. कपटी वगैरे काही नाही. टी व्हीचा परिणाम आहे. ती सिरियल बघते ती आणि तिला असं वाटते आपल्या आजूबाजूला ते सिरियलनुसार घालायला पाहिजे. तुम्हाला गायत्रीचा मोठा भाऊ सांगत होता की अमोलला घाबरत होता. ते समजत नव्हते. अमोल दुःखी झाला होता. मी काय म्हणतो अमोलराव, तिकडे कोपऱ्यामध्ये आपण बसून घेऊ. तुम्हाला फार घाम येत आहे. तिथे कूलर आहे. कूलरच्या जवळच बसा आणि पहिल्यांदा तुमचा रुमाल काढून तो घाम पुसा. आजूबाजूच्या लोकांनी बघितलं तर म्हणतील, आम्ही तुम्हाला काही काम सांगितलेलं होतं की काय. तुमचा नसलं तरी आमचा मात्र ह्या गावामध्ये फार वर्चस्व आहे. गायत्रीचा मोठा भाऊ आपली कॉलर ताठ करून म्हणाला. अमोलने आपल्या खिशातून रुमाल काढून घाम पुसला आणि म्हणाला, हां ठीक आहे. चला तर कूलरजवळ जाऊन बोलूया. सिरियल बघते म्हणजे काय मला काही कळाले नाही. कळाले ते सांगा. उगाचच घाबरू नका. अमोल म्हणाला, तुम्ही पण मला खूपच साधे दिसत आहात. तुम्हाला काहीच कळत नाही. सगळं पहिल्यापासून सांगावे लागेल. तुम्हाला वैतागून गायत्रीचा भाऊ बोलला, पुस्तकी ज्ञान आहे. मला फक्त मी सिरियल पाहत नाही, बातम्या बघतो. जगामध्ये काय चालले आहे त्याबद्दल विचारा. त्या बातम्यामध्ये कोणती तुळशी आणि कोणता तो विहीर, कोणता नायरा, कोणता तो गुरुनाथ, कोणती सयाना, हे मला काही घेणे देणे नाही. अमोल म्हणाला, मला काही देणं घेणं नाही तुम्ही म्हणता आणि प्रत्येक आवडत्या सिरियलमधले जे फार ओळखीचे आणि महत्त्वाचे पात्र आहे सर्वांचे नाव तर तुम्हीच सांगत आहात. मग तुम्हाला कसे माहिती? काही सगळे माहिती आहे तुम्हाला सुद्धा. उगाचच तुम्ही आम्हाला वरून मूर्खात काढू नका. एवढे साधे सरळ नसतात मास्तर. लोकनेते स्वतःला असे दाखवतात आणि हसतात. आतल्या गाठीचे अमोलकडे संशयाने पाहत म्हणाला, अहो खरंच मला काहीच माहिती नाही. हे नाव माझ्या शाळेतल्या मुली मला सांगत असतात, बोलत असतात. माझ्या आजूबाजूच्या शिक्षिका आहे, ते सुद्धा त्यांच्याबद्दल बोलत असतात. मी तेव्हा तिथे बसलेलो असतो, टिप्पण खात असतो म्हणून ते शब्द कानावर पडलेले असतात. बाकी त्यांच्याबद्दल मला विशेष खरंच काही माहिती नाही. तुम्हीच खरंच मला सांगा, तुमच्या बहिणीला कसले वेड आहे? अमोल अगदी विनंती करण्याचा मूडमध्ये आलेला होता आणि त्याला आज जाणूनच घ्यायची होती की गायत्री अशा कोणती गोष्ट होती की त्या गोष्टीसाठी आपल्या भावाला प्रेम कर आणि मुलीला सोडून दे असे सांगू शकते का. गायत्रीच्या भावाने पुन्हा एकदा अमोलकडे बघितले आणि म्हणाला, ठीक आहे, आता तुम्ही एवढं कळकळीने विचारता आहात तर सांगितलंच पाहिजे. आता जी मुलगी 10वीलाच नापास झालेली आहे, 1 वर्ष तिला घरीच बसायचे आहे, ती मुलगी काय करणार? अहो घरातले सारे कामधंदे आवरले की ती बया जायची आणि टी व्ही समोर बसायची. अभ्यासामध्ये जरी डबू असली तरी सिरियल
मधल्या कथा नखाबद्दल पूर्ण माहिती माझ्या बहिणीला जेवढी राहायची तेवढी कुणालाच नाही राहायची. आता खेड्यामधलं आमचं घर विशेष असेल, प्रत्येकाच्या घरात टी व्ही नसायची. गावातील जेवढ्या चांगल्या चांगल्या घरातल्या बाया होत्या त्या आणि तिच्या मैत्रिणी त्यांना घेऊन नेहमी ती सिरियल बघत बसायची आणि त्यानंतर अर्धा तास त्या सिरियलमधल्या चुका काय झालेल्या आहे, काय करायला पाहिजे होतं त्याबद्दल ह्यांची चर्चा चालत राहायची. कधी कधी आमच्या गायत्रीला वाटायचे आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये, आपल्या आजूबाजूचे जीवन मध्ये सुद्धा अशा घटना घडल्या पाहिजे. बऱ्याचदा ती देवाला सुद्धा म्हणायची, देवा फार बोरिंग लाईफ चाललं आहे, थोडी तरी काहीतरी त्यामध्ये बदल झाला पाहिजेत. माझ्या बाबांचे दुसऱ्या बायकोबरोबर नाही तर माझ्या भावाचे असे काहीतरी प्रेम प्रकरण घडायला पाहिजे की त्यातून आमचा हा बोरिंग लाईफला नक्कीच काहीतरी मस्त टेस्ट येईल आणि मला सिरियल बघण्यापेक्षा आपल्या अवतीभोवती काहीतरी चांगले घडत आहे त्याच्यामध्ये मिरची मसाला टाकायला मिळाला पाहिजे. अशा काहीतरी भावना माझ्या बहिणीच्या असायच्या आणि मग ती तसंच वागत राहायची. अमोल फार घाबरायला होता. तो काहीच बोलत नव्हता. तो एकटाच त्यांच्याकडे बघत होता. शेवटी त्या गायत्रीच्या भावाने अमोलच्या खांद्याला गदागदा हरवले आणि विचारले, अमोलराव, तुम्ही असे नेहमी कसे काय शून्यात जाता? बोला काहीतरी, काहीतरी प्रश्न तरी विचारा. नेहमी उत्तर द्यायची व ऐकायची सवय पडली आहे तुम्हाला. आता तुम्हीच प्रश्न विचारा मला. गायत्रीचा भाऊ पुन्हा काहीतरी सिक्रेटच उलगडण्याच्या मार्गावर असल्यासारखा बोलत होता. मला सांगा, ही गायत्री आता एवढी मोठी झाली, लग्नही झालं, आता सुद्धा अशीच वागेल का? पुस्तकाने त्याला विचारू लागला. बघा, जितेची खोड मेल्याशिवाय मरत नाही. माझ्या बहिणीचे सुद्धा तसेच आहे. जिथे काळे केस पांढरे झाले तरी तिची ती वेळ काही कमी होणार नाही. उलट वयानुसार ते वाढतच राहणार आहे. तेव्हा काय? घ्यायची ती काळजी तुम्हालाच घ्यावी लागणार आहे. म्हणूनच आम्ही मास्तरच्या घरामध्ये आमची बहीण देण्याचा निर्णय घेतला. कारण मास्तरच असा व्यक्ती असतो की जो आपल्या बायकोला चांगले वाईट शिकवू शकतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो भांडणही कमी करतो. तुम्ही माझ्या बहिणीला शिक्षा करू शकता, शिकवू शकता. आमच्याकडून तरीही काही शिकली नाही, परंतु तुमच्याकडून काही जमलं तर पहा. आपल्या खिशातून तंबाखू काढून चोळत तो बोलू लागला. चोळलेली तंबाखू अमोलच्या समोर त्याने ठेवली आणि म्हणाला, घ्या, काय घाबरू नका. लग्न झालेलं आहे आता आणि तुमच्या बायकोला तुम्ही कोणतेही व्यसन केले तरी तिला काही फरक पडत नाही. मी तुम्हाला सांगतो, तिला मजाच येणार आहे. तिला आवडेल. आपला नवरा कोणत्या तरी वस्तूने व्यसनधीन आहे आणि मग तुमच्या व्यसनाचे वेगवेगळे किस्से आपल्या मैत्रिणीला सांगताना माझ्या बहिणीला मोठी धन्यता वाटणार. मी ओळखतो ना, लहानपणापासून मी तिच्याबरोबर वाढलो आहे. तिच्यामधल्या चांगल्या आणि वाईट सगळ्या गोष्टी मला माहिती आहे. मला विचारा तुम्ही, मीच तुम्हाला तिच्याबद्दल सगळं काही चांगलं सांगू शकतो. गायत्रीचा भाऊ अमोलला म्हणाला. अमोल नित्या तंबाखूकडे बघितले आणि म्हणाला, तसे मी तंबाखू खात नाही, परंतु आता मला टेन्शन आले आहे. घ्या थोडी, असे म्हणत त्याने गायत्रीच्या भावाच्या हातातली थोडी तंबाखू घेतली.
आपल्या तोंडात टाकली आणि खाण्यास सुरुवात केली. जणू काही त्याला कुणाशी भीती वाटत होती असा तो वागू लागला होता. अमोल पिचकारी मारण्यासाठी जागा शोधत होता. गायत्रीच्या भावाने ते पाहिले आणि म्हणाले, अहो गायत्रीला घाबरू नका, असं बोललो आहे मी. माझ्या बाबांना तर थोडेफार घाबरा. आईने बघितले तर बाबांना सांगेल आणि बाबाने बघितले तर मग काही खरं नाही. तुमच्याबरोबर माझी पण वरात निघेल. हो, बरोबर म्हणत आहात तुम्ही. माझ्या लक्षातच आले नाही. आता काय करू ह्या तंबाखूचे? अमोल अगदी लहान मुलासारखा निरागसपणे प्रश्न त्याला विचारत होता. गायत्रीच्या भावाने रागाने अमोलकडे पाहिले आणि म्हणाला, काय राव, तुम्ही पण चेष्टा करता असता. आपल्याला निदान तुम्ही तरी थोडीफार इज्जत द्या, की काहीतरी निदान नात्याची तरी जपा. तुमचं काय? तुमचं ठीक आहे. हो, तुम्ही निदान लग्न तरी केलं तरी आहे. अजून माझं तर लग्नसुद्धा झालेलं नाही. आता इकडे आणि तिकडे विहीर. माझ्याबरोबर व्हायला नको एवढी काळजी मला वाटत आहे. तुम्ही मला लग्न व्हायच्या आधी का नाही सांगितलं? तुमची बहीण अशी आहे. मी केलं नसतं तिच्याबरोबर लग्न, अमोल म्हणाला. गायत्रीचा भाऊ मोठ्या रागाने अमोलकडे पाहत म्हणाला, आज बोलले, आता ह्यापुढे असा शब्द आमच्यासमोर बोलायचं नाही. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओला पुन्हा भेटू. तोपर्यंत माझ्यासोबत जोडलेले राहा. धन्यवाद.